कधी विचार केला आहे का की काही रासायनिक संयुग एकदम चमकदार रंगांची का असतात तर काही चक्क चुंबकासारखी का वागतात? चला, आज आपण या रासायनिक चमत्कारांमागचं नेमकं रहस्य काय आहे ते उलगडूया. हाच तो प्रश्न आहे ज्याने रसायनशास्त्रज्ञांना अनेक वर्ष कोड्यात टाकलं होतं. म्हणजे एखादं संयुग फिकट हिरवं दिसतं तर दुसरं गडद निळं, असं का? एकाला चुंबक खेचून घेतो तर दुसऱ्यावर काहीच परिणाम होत नाही. चला तर मग या सादरीकरणात आपण याच रहस्याचा छडा लावूया. चला, या रासायनिक रहस्याच्या अगदी मुळाशी जाऊया. ही गोष्ट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सची. यात काय असतं तर एक मध्यवर्ती धातूचा आयन असतो आणि त्याला काही रेणू किंवा आयन चिकटलेले असतात, म्हणजे त्यांनी त्याला घेरलेलं असतं. आणि त्यांचे हेच खास गुणधर्म आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांताकडे घेऊन जातात. आणि ती शक्तिशाली कल्पना म्हणजे क्रिस्टल फील्ड थिअरी किंवा सोप्या भाषेत CFT. ही थिअरी आपल्याला फक्त या संयोगांच्या रंगाबद्दलच नाही तर त्यांच्या चुंबकीय गुणधर्मांबद्दलही अगदी अचूक माहिती देते. तर मग ही थिअरी नक्की काम कशी करते? चला, या सिद्धांताच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे धातूच्या डी ऑर्बिटल्सचं विभाजन नेमकं कसं होतं ते पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा लिगेंड्स धातूच्या आयनजवळ येतात तेव्हा ते धातूच्या डी ऑर्बिटल्सच्या ऊर्जेमध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण करतात. काही ऑर्बिटल्सची ऊर्जा वाढते तर काहींची कमी होते. हे अगदी असं आहे जसं की एका खोलीत काही जागा अचानक जास्त आरामदायक वाटू लागतात तर काही कमी आरामदायक. आता ही प्रक्रिया घडते कशी ते बघा. ऑक्ट्राहेड्रल आकारात लिगन्स थेट अक्षांवरून येतात. त्यामुळे जे ऑर्बिटल्स थेट त्यांच्या रस्त्यात येतात, म्हणजेच EG ऑर्बिटल्स, त्यांची ऊर्जा वाढते. याउलट जे ऑर्बिटल्स अक्षांच्या मध्ये म्हणजे सुरक्षित जागी आहेत त्या T2G ऑर्बिटल्सची ऊर्जा कमी होते. आणि याच विभाजनामुळे सगळा खेळ बदलतो. या विभाजनामुळे फक्त ऊर्जा पातळीत बदल होत नाही तर संपूर्ण संयोगाला एक प्रकारची स्थिरता मिळते. चला पाहूया ही स्थिरतेची ऊर्जा म्हणजे नक्की काय आहे. यालाच क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी किंवा CFSE म्हणतात. साहजिकच इलेक्ट्रॉन कमी ऊर्जेच्या T2G ऑर्बिटल्समध्ये जायला जास्त पसंत करतात, ज्यामुळे संपूर्ण सिस्टीम स्थिर होते. इथं डेल्टा O म्हणजे डेल्टा O हा त्या दोन ऑर्बिटल्समधील ऊर्जेतला फरक दाखवतो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सगळे लिगँड्स सारखा प्रभाव टाकत नाहीत. वीक फील्ड लिगँड्समुळे ऊर्जेतला फरक कमी असतो, म्हणून इलेक्ट्रॉन जोडी करण्याऐवजी वरच्या ऑर्बिटलमध्ये उडी मारतात. या उलट स्ट्रॉंग फील्ड लिगँड्समुळे हा फरक इतका मोठा असतो की इलेक्ट्रॉनला खालच्या ऑर्बिटलमध्येच जोडी करावी लागते. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण 2 आयन कॉम्प्लेक्सची उदाहरणं पाहूया. गंमत म्हणजे दोन्हीमध्ये 6 डी इलेक्ट्रॉन आहेत, पण त्यांचे लिगँड्स वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे त्यांचे गुणधर्म अक्षरशः पूर्णपणे बदलतात. पहिलं उदाहरण आहे FeH2O6 2+चं. इथे पाणी हे एक वीक फील्ड लिगँड आहे. ऊर्जेतला फरक कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन हंटच्या नियमाप्रमाणे भरले जातात. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन T2G मध्ये आणि 2 इलेक्ट्रॉन EG मध्ये जातात. आणि याची CFSE येते -0.4 डेल्टा 0. आता दुसरं उदाहरण बघा, FeCN6 4-. इथं सायनाइड एक स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. ऊर्जेतला फरक प्रचंड आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व 6 इलेक्ट्रॉन खालच्या T2G ऑर्बिटल्समध्येच जोडी करतात. आणि यामुळे CFSE मिळते -2.4 डेल्टा 0. हे पहिल्या उदाहरणापेक्षा खूपच जास्त स्थिर आहे. तर आपण पाहिलं की लिगँड्समुळे इलेक्ट्रॉनची रचना कशी बदलते. आता या माहितीचा वापर करून आपण आपल्या मूळ प्रश्नांकडे परत येऊया. या संयुगांना तो विशिष्ट रंग आणि ते चुंबकीय गुणधर्म मिळतात तरी कसे? पदार्थाचे चुंबकीय गुणधर्म मॅग्नेटिक मोमेंटने मोजले जातात आणि हे मोजमाप थेट अयुग्मित म्हणजे एकट्या असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतं. सोपं आहे, जेवढे जास्त एकटे इलेक्ट्रॉन तेवढा तो पदार्थ जास्त चुंबकीय. आणि हेच आपल्या 2 आयनच्या उदाहरणांना अगदी तंतोतंत लागू होतं. वीक फील्ड कॉम्प्लेक्समध्ये 4 एकटे इलेक्ट्रॉन आहेत, ज्यामुळे ते पॅरामॅग्नेटिक आहे, म्हणजे चुंबकाकडे आकर्षित होतं. तर स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्समध्ये एकही एकटा इलेक्ट्रॉन नाही, त्यामुळे ते डायमॅग्नेटिक आहे. बघा, क्रिस्टल फील्ड थिओरीने आपल्या रहस्याचा अर्धा भाग तो सोडवला सुद्धा. आता दुसऱ्या भागाकडे वळूया,
रंग. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्याच ऊर्जेच्या फरकामध्ये, म्हणजे त्या डेल्टा झिरोमध्येच दडलेलं आहे. ही प्रक्रिया खूपच सुंदर आहे. जेव्हा पांढरा प्रकाश, ज्यात सगळे रंग असतात, तो संयुगावर पडतो, तेव्हा इलेक्ट्रॉन त्या प्रकाशातून एका विशिष्ट रंगाची ऊर्जा शोषून घेतो आणि ही ऊर्जा वापरून तो कमी ऊर्जेच्या T2G ऑर्बिटलमधनं जास्त ऊर्जेच्या EG ऑर्बिटलमध्ये उडी मारतो. मग जे उरलेले रंग असतात ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोचतात आणि आपल्याला त्या संयुगाचा रंग दिसतो. क्रिस्टल फील्ड थिअरी फक्त ऑक्टाहेड्रल आकारापुरती मर्यादित नाहीये. ही थिअरी वेगवेगळ्या भूमिती असलेल्या संयुगांनाही तितकेच प्रभावीपणे लागू होते. चला पाहूया कसं ते. टेट्राहेड्रल भूमितीमध्ये लिगँड्स अक्षांच्या मधून येतात, त्यामुळे ऑर्बिटल्सचं विभाजन ऑक्टाहेड्रलच्या अगदी उलट होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे विभाजन खूपच लहान असतं, ज्यामुळे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स नेहमीच हायस्पिन असतात. आता अशी कल्पना करा की आपण एका ऑक्टाहेड्रलच्या वरचा आणि खालचा हे 2 लिगँड्स काढून टाकले. मग काय उरेल? एक सपाट, चौरस आकार, ज्याला स्क्वेअर प्लॅनर म्हणतात. हे NiCN4 सारख्या D8 सिस्टममध्ये सर्रास दिसतं आणि त्यात ऑर्बिटलचं विभाजन अजून वेगळ्या प्रकारे होतं. ही स्लाइड सगळ्या संकल्पनांना एकत्र आणते. इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की संयुगाची भूमिती आणि लिगँडचा प्रकार थेट त्याच्या स्पिन स्थिती, स्थिरता आणि चुंबकीय गुणधर्मांवर कसा परिणाम करतो. खरंच हेच या थिअरीचं सामर्थ्य आहे. एक अजून गंमत सांगतो. कधीकधी ऑक्टाहेड्रल सारखे आकारही पूर्णपणे सममित नसतात. जॅन टेलर प्रमेय सांगतं की जर E/G ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन असमानपणे भरलेले असतील तर रेणू स्वतःचा आकार थोडासा बदलतो, जेणेकरून तो जास्त स्थिर होईल. कॉपरच्या संयुगांमध्ये हे नेहमीच बघायला मिळतं. तर मग रंग, चुंबकत्व, स्थिरता आणि अगदी रेणूंचा आकार या सगळ्या वेगवेगळ्या गुणधर्मांचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला फक्त एकाच सिद्धांताची गरज आहे, आणि तो सिद्धांत म्हणजे क्रिस्टल फील्ड थिअरी. आणि हेच आपल्याला एका रोमांचक प्रश्नाकडे घेऊन जातं. जर आपण या सिद्धांताचा वापर करून रेणू कसे वागतील याचा अंदाज लावू शकत असू, तर विचार करा की भविष्यात आपण विशिष्ट गुणधर्म असलेले नवीन उत्प्रेरक, रंगद्रव्य किंवा चुंबकीय पदार्थ कसे डिझाईन करू शकू. शक्यता अंतहीन आहेत.